यक्ष इलेक्ट्रॉनिक सफाळे यांच्या माध्यमातून प्रथम फलंदाजी करण्यासाठी येत आहेत संजय आणि मनोहर. हे दोन्ही संघ जे मैदानात उपस्थित आहेत ते दोन्ही विजेता संघ आहे. हा सेमीफायनलचा प्रथम सामना रंगतदार होणार ह्यात काय शंका नसणार आहे. याच्या शंकेचं निराकरण कधी होते ह्या दोन इनिंग नंतर निश्चितच कळेल की कोण फायनलमध्ये एंटर होणार आहे. दोन्ही मातब्बर संघ आहेत. प्रथम आपण सामन्यात पाहिलेलं की हरेश्वर सर यांच्या माध्यमातून अर्धशतक लागलं गेलं होतं आणि यक्ष इलेक्ट्रॉनिक्स यांच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजी सुद्धा झाली होती. पण बघूया एका बाजूला बॅटिंगचं संघ एक मजबूत असा दिसतोय तर एका बाजूला गोलंदाजीचा असा मजबूत संघ दिसतोय. बघूया दोघांचं लगणार हे युद्ध द्वंद्व. बघूया रिझल्ट आपल्या लवकरच भेटीला येईल. तत्पूर्वी स्ट्राईक एंडला असेल पुन्हा एकदा संजय आणि गोलंदाज असेल तो विनोद. उजव्या हाताने गोलंदाजी करेल पंचांच्या डाव्या बाजूने. ह्यावेळेला ऑफ स्टंपच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. ह्यावेळेला थोडंसं सोटाला थोडंसं लेग स्टंपच्या मागे ओढलं गेलं. शॉर्ट पिच ऑफच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातात गेला तोपर्यंत निर्धाव चेंडूनी सांगता झाली. धावेचं अजून कुठे काही श्री गणेशा दिसत नाही. प्रथम षटकातील दुसरा चेंडू पुन्हा एकदा स्ट्रेट एस एन ॲरो अशा पद्धतीने मारणारा चेंडू डीपच्या दिशेने फील्ड होतोय. ऑफलॉंगच्या दिशेने एकचं रूपांतर दोनमध्ये कन्वर्ट होतंय. आतापर्यंत पहिला चेंडू निर्धाव चेंडू त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर खणखणीत 2 धाव आपल्याला बघायला मिळाला. संजय यांच्या बॅटिंगमधून 2 चेंडू आणि 2 धाव धावफलकावर लागत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय विनोद. संजय स्वतःला थोडासा ऑफ स्टंपच्या थोडंसं मध्ये सरसावलं. बाद होईल की काय. लेग लॉनच्या दिशेने गेलेला चेंडू एकदम क्लोज कॉल होता. जर हा फटका जर चांगला कनेक्ट झाला असता तर निश्चितच संजय यांच्या बॅटमधून चौकार षटकार बघायला मिळाला असता. निश्चितच समालोचन कक्षाला अभिवादन करणारा हा फटका असता. परंतु जर तरला क्रिकेटमध्ये कुठेच थारा नाही. विनोद पुन्हा एकदा ह्यावेळेला स्ट्राईक एंडला असेल. प्रथमच मनोहर आपला वैयक्तिक पहिला चेंडू खेळतील. मनोहरसाठी हा टाकलेला चेंडू ऑप्शनच्या थोडासा बाहेर चांगली लाईन पकडून ठेवलेली आहे. ह्यावेळेला विनोद यांच्या माध्यमातून आता वैयक्तिक पहिलं आणि संघाचं पहिलं षटक. पहिल्या षटकातील आतापर्यंत 4 चेंडू टाकून झाला. 4 चेंडूचा जर विचार केला तर 4 धावा धावफलकावर लागत आहेत. अजूनही एकही गडी बाद झाला नाही. अजूनही एखादी मोठा फटका सुद्धा आला नाही. एक तटस्थ गणित लागतंय. पुन्हा एकदा पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. थोडासा स्टंप कव्हर केले. स्टंपचा थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर शफल केलं. परंतु बॅट आणि बॉलचा काही संबंध नाही. त्याने पाहिलं होतं की लेग स्क्वेअर लेग आणि फाईन लेगला कुठल्याच प्रकारचा खेळाडू नाही आहे तर आपण त्या दिशेने फलंदाजी करूयात आणि चांगला फटका मारून 4 ते 6 धाव मिळूयात. परंतु चांगला कनेक्शन बघायला मिळालं नाही. बॉल आणि बॅटच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजी करतोय तो म्हणजे विनोद. आतापर्यंत 5 चेंडू. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. निश्चितच चांगला चेंडू टाकण्याचा कट असेल. पुन्हा एकदा क्लास बघायला मिळाला संजय यांच्या माध्यमातून. 1 बाउन्स चौकार जाईल की काय स्ट्रेट पंच यस दर्शवतात. हा चेंडू आहे 1 बाउन्स 4. सुंदर फटका बघायला मिळाला. चेंडू पहिला पाऊल पुढे सरसावलं आणि चेंडू आणि बॅटचा सुरेख संबंध बघायला मिळाला आणि चेंडू गेला सरळ सीमारेषा पार. तर खेळाडूंसाठी एक सुवर्ण संधी आली आहे. प्रत्येक षटकाराला मनोहर नम मास्टरसाठी शैलेश निव्वळकडून विराथन 200 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक षटकाराला. धन्यवाद शैलेश सर. आपण बक्षिसांची लयलूट करतात. असंच सपोर्ट करत राहा. दुसरं षटक मार्गस्थ होणार आहेच. निश्चितच व्यूहरचना रचून घेत आहेत खेळाडू. दुसरा गोलंदाज असेल मंगेश. उजव्या हाताने गोलंदाजी करेल. पंचांच्या डाव्या हाताने
डाव्या बाजूने गोलंदाजी निश्चितच करेल. एक षटकाचा विचार केला, 5 चेंडूचा जर विचार केला पहिल्या षटकातील तर सुंदर गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. 4च धावा दिल्या होत्या. नंतर शेवटच्या षटकात संजयने विचार केला की निश्चितच मला संघाला पुढे न्यायचं असेल तर निश्चितच या चेंडूवर मोठा फटका आला पाहिजे आणि शेवटच्या चेंडूवर खणखणीत चौकार लागवला गेला. पहिला षटक समाप्ती झाल्यानंतर धावफलकावर धावा लागल्या होत्या 8. दुसरं षटक वैयक्तिक पहिलं आणि संघाचं वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय मंगेश आणि ह्या वेळेला स्ट्राईक एंडला असेल मनोहर आतापर्यंत एक चेंडू खेळलाय. एक चेंडूवर 1ची धाव उभी केलेली आहे. थोडंसं स्पीडअप करायचा सामना. निश्चितच हा सेमीफायनलचा प्रथम सामना जरी असेल थोडंसं कस लावले जातील, थोडंसं व्यूहरचना रचून घेतली जाईल, थोडेसे कट करावे लागेल, कारस्थान रचावे लागतील कारण की स्वतःला फायनलमध्ये झुकून द्यायचं असेल तर मेहनत मात्र नक्कीच करावी लागेल. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू कव्हरच्या दिशेने गेलेला चेंडू तिकडे डीपमध्ये खेळाडू आहे. खेळाडू फिल्डिंग करेल, थ्रो करेल, तोपर्यंत चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावे लागेल. संजय आणि मनोहर यांच्या माध्यमातून 2 धावा परिपूर्ण होत आहेत. या चेंडूवर आत्तापर्यंत विचार केला तर पहिल्या चेंडूवर 2 धावा म्हणून धावफलकावर धावा लागत आहेत त्या 10. पुढचा चेंडू दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू स्ट्राईक एंडला मनोहर. लॉस्पीट सुंदर झेल रोहन यांच्या हातात सरळ जिथे युवराज सिंग, रिकी पॉन्टिंग, शॉन्टी रोड्स ज्या पॉईंटमध्ये फिल्डिंग करतात त्या पॉईंटच्या क्षेत्रात रोहन मात्र पाय रोवून उभा होता आणि सुंदर अशी झेल घेतली आणि झेल बाद होतोय तो मनोहर. पहिला झटका लागतोय तो म्हणजे यक्ष इलेक्ट्रॉनिक संघाला विनोदची जागा घेण्यासाठी आता येतोय किरण. 1 डाऊन प्लेयर किरण. 1 डाऊनचा ज्यावेळेला विचार करतो भारताकडून विराट कोहली, ऑस्ट्रेलियाकडून स्मिथ, इंग्लंडकडून जो रूट, पाकिस्तानकडून बाबर आझम, न्यूझीलंडकडून केन विल्यमसन. ही मोठी जिम्मेदारी असते आणि ती जिम्मेदारी इंटरनॅशनल लेवलला कुठेतरी पार करतात. परंतु ह्यावेळेला किरणला ती जिम्मेदारी पार करावा लागेल. सुंदर फटका होता, शॉट सिलेक्शन परफेक्ट होतं पण बॅट आणि बॉलचा काही संबंध योग्य प्रकारे आला नाही. चेंडू सरळ जातोय तो यष्टिरक्षकाच्या हातात आणि डॉट पद्धतीने या चेंडूची सांगता होत आहे. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर जाताना आतापर्यंत गोलंदाजांनी 3 चेंडू परिपूर्ण केल्यात आणि 3 चेंडूच्या माध्यमात आता चौथा चेंडूवर थोडासा ग्लान्स केलेल्या हरक्या हाताने 1 धाव सहज परिपूर्ण होत आहे. 1 धावेने धावफलक हलतंय. किरणचं खातं उपत होत आहे आणि संघाची धावेचा विचार केला तर 11 धावा धावफलकावर लागत आहेत आणि ह्यावेळेला स्ट्राईक एंडला असेल तर संजय. मी मागेच म्हटलं होतं की संजयवर जिम्मेदारी असेलच. जिम्मेदारीचं पोच कशा प्रकारे उचलतात, पेलतात, सांभाळतात पाहायचं आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा यस. चेंडू जाईल चौकाराच्या दिशेने. यस 1 2 3 4 4 4 4 बाउन्स 4 सीमा रेषा पार 4 आणि 4 धावेने धावफलक वाढतंय, फुगतंय, माजतंय, खाऊन पिऊन धावफलक जातंय ते म्हणजे 15. आतापर्यंत दुसऱ्या षटकातील 5 चेंडू परिपूर्ण होत आहेत. 5 चेंडूच्या मोबदल्यात धावफलकावर धावा जर लागलेले असतील तर ते 15 आणि गडी बाद झालाय तो यक्ष 11 संघाचा 1. 1 विकेट लॉस, 15 ऑन द बोर्ड. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल गोलंदाज मंगेश. ह्यावेळेला स्ट्राईक एंडला संजय. ह्यावेळेला पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट आणि यस पुन्हा एकदा कॉपी पेस्ट शॉट सीमारेषा पार या 4. 2 षटक आतापर्यंत परिपूर्ण होत आहेत. डीजे मास्टर आमच्या उलब्याला आहेत. डीजे मास्टरना विनंती असेल की या चौकारासाठी सुमधुर गीत
जे येतोय मैदानात. मैदानाचा आपण जर लेखाजोखा पाहिला तर 2 षटक परिपूर्ण झाल्यात. किंग ब्रदर्स माकुर सर यांच्या माध्यमातून 2 षटकाचा जर विचार केला तर आतापर्यंत 19 धावा धावफलकावर लागल्या आहे. जवळजवळ 9.50च्या सरासरीने धाव काढतायत. आणि विकेटचा जर विचार केला तर आतापर्यंत एकच गडी बाद झाला आहे 2 षटकाच्या समाप्तीनंतर. क्रीजवर 2 फलंदाज असतील, त्यांची नावं असतील पुढील प्रमाणे. एका बाजूला असेल आता ह्या वेळेला स्ट्राईक एंडला असेल किरण, नॉन स्ट्राईक एंडला असेल संजय, गोलंदाजीचा भार असेल विनोद. विनोदाला अतिशयोक्तीचं कुंपण मात्र नसतं, पण विनोदाच्या खोलाशी जायचं नसतं, कारण की मग विनोदाचा आनंद निघून जातो. परंतु विनोदाच्या मुळाशी वेदना मात्र लपलेल्या असतात. त्या वेदना समजून घ्यायचं आयुष्य खूप 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 सुंदर आहे. विनोद अशा प्रकारचा विनोदी शैलीचा असलेला उजव्या हाताने निश्चितच गोलंदाजीकडे 6 ते 8 पावलाचा रनअप आहे. विनोद एवढ्याला फिल्डिंगचं सजावट करतोय. आणि स्ट्राईक एंडला असेल किरण, त्याला माहिती आहे किरण कशा प्रकारची फलंदाजी करतोय. विनोद टू किरण आणि हा स्टेटच्या दिशेने मारलेला फटका स्ट्रेट ॲज एन ॲरो पर्यंत तिकडे क्षेत्ररक्षक मधील फील्ड करेल, थ्रो करेल तोपर्यंत 2 धावा परिपूर्ण. आणि 2 धावांनी पहिल्याच चेंडूवर धावफलक होत आहेत त्या 21. लॉस ऑफ 1 विकेट. ह्या वेळेला पुन्हा एकदा किरण स्ट्राईक एंडला येतोय. निश्चितच किरण जिम्मेदारी घेतोय, भार उचलतोय. त्याच्या खांद्यावर ही जबाबदारी आहे. ती खांद्यावर जबाबदारी पेलण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय किरण. सुंदर चेंडू होता, स्लोअर पद्धतीचा चेंडूवर थोडंसं मॅजिक फिंगर फिरवले होते. त्याचा परिणाम असा झाला की चेंडू पडल्यानंतर लेग स्टंपच्या थोडंसं बाहेर निघाला आणि चेंडू सरळ विसावला. तो यष्टिरक्षकाच्या हातात सुंदर चेंडू बघायला मिळाला. हा विनोद यांच्या माध्यमातून डॉट चेंडू. आणि ह्यावेळेला पुणे मध्ये येऊन मारण्याचा प्रयत्न साजेसे यश नाही. चेंडू यष्टीच्या वरून गेला. स्कोरचा विचार केला तर 21 धावेवर कुठेतरी स्थिरावलाय, मंदावलाय, कंटाळलाय, आळस आलाय त्या स्कोरला. स्कोरची गती वाढवावी लागेल, कारण की दुपारचं सत्र आहे. थोडंसं वातावरण थोडंसं गरम झालेलं आहे. प्लेयरसुद्धा गरमच झालेले आहेत. निश्चितच चौकार षटकाराची आवश्यकता आतिषबाजी करतीलच. आणि ह्यावेळेला कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटची आतली कडा घेते. डॉट चेंडूने सांगता होता या चेंडूवर सुंदर गोलंदाजी बघायला मिळाली विनोद यांची. विनोद यांचं टोटल आपण जर विचार केला आतापर्यंत कंटिन्यू केलेले आहेत. तर त्यानंतर पहिल्या चेंडूवर 2, दुसरा चेंडू डॉट, तिसरा चेंडू डॉट, चौथा चेंडू डॉट. बिंदी 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 गेंदे डालते हुए या पर विनोद. आणि यावेळेला पुन्हा एकदा किरणला थोडंसं 3 चेंडू लगातार डॉट केले आहेत. तर प्रेशर कुठेतरी बिल्ड होतंय किरणच्या खांद्यावरती. आणि कव्हरच्या दिशेने मारला फटका. 1 धाव सहज परिपूर्ण होतंय. 2 धावेचे प्रयत्न कुठलाही करणार नाही, कारण चांगली फेकी बघायला मिळाली. आत्तापर्यंत 22 धावा धावफलकावर लागतात. तिसऱ्या षटकातील आता 1 चेंडू येणं बाकी. चांगली गोलंदाजी बघायला मिळाली विनोद यांच्या माध्यमातून, कारण की पहिलं षटक त्यांनी थोडंसं 7 धावाचं थोडंसं खर्चिक षटक होतं. त्यानंतर ह्या 5 चेंडूवर आत्तापर्यंत 4च धावा दिल्यात. म्हणजे वाखाणण्यासारखी गोलंदाजी केली, सुंदर गोलंदाजी केली. पुन्हा एकदा विनोद स्ट्राईक एंडला. यावेळेला संजय. यावेळेला थोडासा बॅट आणि बॉलचा एकही खादी थोडासाही संपर्क आला नाही आणि चेंडू जातोय सरळ स्लिपच्या दिशेने. 22च्या स्वरूपात 1 धाव परिपूर्ण होतोय. बॅटला माफ करा, 1 धाव परिपूर्ण होतोय. 1 धावेने 3 षटक परिपूर्ण होत आहे. 3 षटकाचा विचार केला तर 7.66 सरासरी धावफलकावर धावा लागतात त्या 23. संधी देऊ एकदा डीजे साठी. एक वाजून 47 20 सेकंद परिपूर्ण होत आहेत. सामना रंगतोय. एका बाजूला आहे किंग्स ऑफ माकुन सर, तर एका बाजूला यक्ष इलेक्ट्रॉनिक्स.
आपण पाहतोय यूट्यूबच्या माध्यमातून 6 सीटर सुंदर क्वालिटी सुंदर सेवा बघायला मिळते. आता ह्या वेळेला चौथं षटक घेऊन येईल मार्गस्थ सचिन असेल गोलंदाज. पंचांच्या डावेकडून गोलंदाजी करतील. राईट ओव्हर द विकेट असेल. निश्चितच ह्या वेळेला फलंदाज असेल स्ट्राईक एंडला संजय ओपन केलेला फलंदाज आहे. संजयचा जर विचार केला आतापर्यंत 8 चेंडू खेळलाय, 200च्या सरासरीने धावा करतोय, 16 धावावर खेळतोय वैयक्तिक. पण दुसऱ्या बाजूला किरणचा जर विचार केला थोडंसं मंदगतीने सुरुवात करतोय. थोडासा अंकुश किरणला थोडासा अंकुश ते जखडला आहे, तर बेड्या कुठेतरी तोडाव्या लागतील. बघा त्याचं पुढचा गोलंदाज असेल सचिन. ह्यावेळेला स्ट्राईक एंडला संजय लगेच 4 ते 5 पावलाचा रनअप आहे. ऑरेंज कलरचे शूज परिधान केलेला सचिन ह्यावेळेला शफल करण्याचा प्रयत्न, दिल स्कूप केलेला प्रयत्न, दिल को भा जाएगा ये क्योंकि आएगा. 4 रन स्ट्रेट पंच आमच्याकडे वळतात दर्शवतात. हा 4 धावेने धावफलक हलतय. सुंदर फलंदाजीचं पृथक्करण बघायला मिळतंय, ते म्हणजे संजय यांच्या माध्यमातून सुंदर असं सचिन रमेश तेंडुलकरची आठवण करून दिलं. त्यावेळेला त्यांनी फील्डचं अरेंजमेंट पाहिलं होतं, कशा प्रकारे फील्ड लावली गेलेली आहे, त्याप्रमाणे ते फटकेबाजी करतायत व परिस्थितीवर कसा प्रकारे मात करावी ह्या संजय यांच्या माध्यमातून दिसते. तर फलंदाजा म्हणजे कॅप्टन्स अपोजिट कॅप्टन्सला विचार करण्यासाठी भार पाडतायत की कशा पद्धतीने याला फिल्डिंग लावावी. चेंडू पुढे सरसावून मारण्याचा चेंडू थोडासा आतमध्ये, बॅट थोडीशी बाहेरून गेली आणि चेंडू सरळ विसावला तो यष्टीरक्षकाच्या हातात. डॉट नेट सांगता झाली या चेंडूची. धावफलक स्थिर 27. चौथ्या षटकातील तिसरा चेंडू पुन्हा एकदा सचिन. यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, परंतु तितका चालाक चातुर गोलंदाज सचिन. त्याने पाहिलं, ओळखलं, जाणलं. इंट्रोडोस्ट त्यांच्या माध्यमातून चांगली बघायला मिळाली. सेन्स ऑफ ह्युमर बघायला मिळाला त्यांच्या माध्यमातून. 1 रन खात्यामध्ये ऍड होतोय. धावा झाल्यात त्या 28. सचिन पुन्हा यावेळेला ऑफच्या दिशेने टाकलेला चेंडू, परंतु पुन्हा एकदा रोहन यांच्या हातात विसावलेला चेंडू. रोहन यांचा सुंदर, आता आपण बघितलं, सुंदर कॅचिंग पोझिशन बघितले, सुंदर कॅचेस घेतात. त्यांना माहिती आहे कॅचेस विन द मॅचेस. धावसंख्येचा जर विचार केला तर धावा आहेत त्या 28 आणि गडी बाद झाल्यात त्या आतापर्यंत 2. संधी देऊया एकदा डीजेला. मिस्टर 40+ मास्टर खेळाडूंनी आपल्यासाठी सुरेख जेवणाची व्यवस्था केलेली आहे. तर जो कोणी खेळाडू असेल किंवा प्रेक्षक वर्ग असेल त्यांनी प्रत्येकाने जेवण घ्यायचं आहे. मास्टर्सनी आपल्यासाठी जेवणाची सुरेख व्यवस्था केलेली आहे. तो लेकच्या दिशेने जो कॅमेरा आहे त्याच्या मागे जेवणाचा मंडप आहे. जेवणाचा प्रत्येकाने आस्वाद घ्यावा असे मास्टर्स आम्हाला येऊन सांगतायत. धन्यवाद. सुरेख आयोजन, नियोजन, जेवणाची व्यवस्था, खेळाडूंसाठी पाण्याची व्यवस्था, यूट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षकांची व्यवस्था, म्हणजे प्रत्येकाची व्यवस्था केलेली आहे. ज्याप्रमाणे एखाद्या जावयाची सुद्धा इतकी व्यवस्था केलेली नसते तशी व्यवस्था या माध्यमातून दिसतंय. आणि ह्यावेळेला लेगच्या दिशेने मारलेला फटका जातोय सरळ 4 धावेसाठी आणि 4 धावेने सतत धावफलक हलतय. किरणच्या बॅटीतून धावा झाल्यात त्या 32. निलेश सुंदर आपला खात्या ओपन करतोय 4 धावेनी. त्याला सांगून कदाचित पाठवलं असेल की निश्चितच आपल्याला कुठेतरी संथ गतीने सुरुवात झालेली आहे, तर मंद गतीने आपण पुढे जात आहोत. थोडंसं कासवाची गती त्यागून चित्ताची गती आपल्याला मिळवावी लागेल. 2-3 गेअरमध्ये ह्या वेळेला फलंदाजी करून चालणार नाही. तर आता 5व्या गेअरमध्ये फलंदाजी करतोय तो म्हणजे निलेश. पहिला चेंडूवर खणखणीत चौकार. पुढचा चेंडू शेवटचा चेंडू. 4 षटक समाप्त होतोय.
4 षटकाच्या समाप्तीला धावफलकावर 8च्या सरासरीने लागते ते 32. संधी देतो एकदा डीजे साठी. चला धन्यवाद डीजे. चार षटक परिपूर्ण होत आहे. आता 5वं षटक रोहनच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळेल. स्ट्राईक एंडला यावेळेला असेल ओपन केलेला फलंदाज अजूनही आपली विकेट सामावून ठेवल्यात आणि धावांची गती सातत्याने वाढवण्याचा प्रयत्न करतोय तो म्हणजे संजय. ह्यावेळेला स्ट्राईक एंडला आहे. सुंदर फलंदाजी संजयचं पाहिलं तर पहिल्या मॅचमध्ये पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता, परंतु ह्यावेळेला जिम्मेदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि ती सातत्याने चांगल्या पद्धतीने पेलतोय, सावरतोय संघाला. आणि रोहन गोलंदाजी करतोय. स्ट्राईक एंडला असेल संजय. सुंदर फटका मारण्याच्या नादात, मोठा फटका मारण्याच्या नादात थोडासा फटका चुकतोय, फसतोय. डॉटच्या माध्यमातून चेंडूची सांगता होतोय. रोहन पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. पहिला चेंडूवर निर्धाव असा चेंडू. संजय पुन्हा एकदा सामना करेल रोहन या गोलंदाजाचा. यावेळेला पुन्हा एकदा स्ट्रेटला मारलेला चेंडू. चेंडू जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात, बाद होतोय तो संजय. धावफलक धावा लावल्यात त्या 32 आणि लॉस ऑफ 3 विकेट. 4 षटक आणि 2 चेंडूच्या मोबदल्यात डीजे साठी संधी देऊया एकदा. पाचवं षटक मार्गस्थ आहेत. रोहन गोलंदाजी करतोय आणि रोहनचा विचार केला तर पहिला चेंडू डॉट पद्धतीचा, दुसरा चेंडूवर गडी बाद केला तो एक ओपन केलेला फलंदाज संजय यांच्या माध्यमातून 21 धावेवर बाद झाला तो संजय. चांगली खेळी बघायला मिळाली त्यांच्या माध्यमातून. आता त्यांची जागा घेण्यासाठी येतोय तो म्हणजे किशोर. गोलंदाजी करतोय रोहन. रोहन टू किशोर. यावेळेला कव्हरच्या दिशेने मारलेला फटका, एक धाव सहज परिपूर्ण होतोय. कार्पेट लागत जातोय चेंडू. क्षेत्ररक्षक फील्ड करतोय, थ्रो करतोय. 1 धावेवर समाधान मानावं लागेल. धावफलकावर धावा लागल्या 33. आत्तापर्यंत 3 गडी बाद झाल्यात आणि ह्यावेळेला स्ट्राईक एंडला असेल तो म्हणजे निलेश. निलेशचा विचार केला आतापर्यंत 3 चेंडू खेळलाय. 3 चेंडूच्या माध्यमातून 5 धावा परिपूर्ण केल्यात. रोहन पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा टाकलेला चेंडू, लेगच्या दिशेने गेला चेंडू. 1 धाव परिपूर्ण होतं. 1चं रूपांतर 2 मध्ये होईल का? असं फेकी थोडीशी खराब होती. चांगली फेकी असती तर निश्चितच परिणाम काही अलग असता, परंतु सरदरला क्रिकेटमध्ये निश्चितच थारा नाही. 2च्या माध्यमातून धावफलकावर धावा लागतात त्या 35. लॉस ऑफ 3 विकेट्स. पुन्हा एकदा वैयक्तिक 5वा चेंडू घेऊन रोहन मारण्याचा प्रयत्न. चेंडू फक्त आणि फक्त आभाळात गेला, आभाळात गेला, आभाळात गेला. कदाचित थोडासा अजून वर गेला असता तर निश्चितच आभाळ फाटलं असतं की काय. चादर फाटली तर टाका घालता येतो, आभाळ फाटला तर कसं शिवायचं. ह्यासाठी कदाचित तो चेंडू आभाळाच्या दिशेने तितका मार्गस्थ झाला नसेल. बाद झाला. देऊ एकदा संधी डीजे साठी.
सुंदर कॅच, सुंदर झेल बघायला मिळाला, सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण बघायला मिळालं. थोडासा चेंडूवर थोडंसं फिंगर रोल केले असल्याकारणे चेंडू पडल्यानं थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर गेला, चांगल्या प्रकारे कनेक्ट झाला नाही आणि बाद झाला तो निलेश. तर ह्या वेळेला स्ट्राईक एंडला असेल न्यूमॅन. संतोष स्ट्राईकला असेल, केरळमधून बिलॉंग करतात. संतोष डावखुळा फलंदाज. गोलंदाजीला असेल रोहन. शेवटचा चेंडू असेल 5व्या षटकातील. सुंदर गोलंदाजी बघायला मिळाली. आतापर्यंत 5 चेंडू टाकून 3 धावा देत 2 गडी मोठे मातब्बर बाद केल्यात तर रोहन यांनी. आणि ह्या वेळेला संतोष यांच्या माध्यमातून खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न, परंतु त्याच्या आतमध्ये आला तो क्षेत्ररक्षण, गडी बाद झाला. सचिनच्या माध्यमातून सुंदर झेल बघायला मिळाली आणि संतोषला व्हेरी फर्स्ट चेंडूवर बाहेर जावं लागलं. आणि तितकंच दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर रोहन यांच्या माध्यमातून सुंदर गोलंदाजी, 6 चेंडू टाकून 3 गडी आणि फक्त 3 धावा दिल्यात. संधी देऊ एकदा DJ साठी. लतेश नौका फलंदाज क्रीजवर येतोय आणि ह्या वेळेला स्ट्राईक एंडला असेल तो म्हणजे संतोष. आतापर्यंत 5 षटक परिपूर्ण झाल्यात. 7च्या सरासरीने धावफलकावर धावा लागतात. त्या 35 विकेटचा विचार केला तर 4 विकेट आतापर्यंत गमावलेले आहेत. यश इलेक्ट्रिक सफाळे यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. किंग ऑफ माकुनसर यांच्या माध्यमातून रोहन यांच्या हातात काय जादू असेल, 3 धावा देत 3 गडी सुंदर बाद आणि त्यानंतर 2 सुंदर झेल सुद्धा घेतल्या. कौतुक करावं तितकं कमीच वाटेल ह्या रोहन या खेळाडूचं. तर पुढचं येऊया शेवटचं षटक. डेट ऑफ स्पेशलिस्ट कोण असेल? गोलंदाज असेल राजकुमार. राजकिरण येईल पुन्हा. राजकिरण डावखुळ्या हाताने गोलंदाजी करेल. 4 ते 5 पावलांचा रनअप. स्ट्राईक एंडला असेल ह्या वेळेला किशोर. हो 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 क्लास. नंदन सर सरळ चेंडूच्या खाली आणि बाद, परंतु ह्या शॉटचं कौतुक करावं लागेल. सुंदर एक आपला पुढचा पाय फ्रंट फुटला टाकून बॅट आणि बॉलचा चांगला संबंध बघायला मिळाला. टप काय आवाज आला होता. एक कानाला हर्ष देणारा हा आवाज होता, एक मनाला शांती करणारा हा आवाज होता. परंतु त्या दरम्यान क्षेत्ररक्षक नंदन सर तिकडे अवेलेबल असल्याकारणाने सुंदर झेल सुद्धा आणि बाद झाला तो म्हणजे किशोर. एक संधी देऊया DJ साठी. षटक, हाणामारीचा षटक. पहिला चेंडूवर कडक फटका, पण तो तितकं सुंदर झेल बघायला मिळालं. लारा विश्वनाथ लारा एडवन कडून बिलॉंग करतात. 4 अर्धशतक ज्यांच्या नावावर आहेत असा खेळाडू विश्वनाथ. जली को राख के थे, भुजी को आग के थे. जली को आग कहते, भुजी को राख कहते, और जो क्रीज पर अवेलेबल है उसे विश्वनाथ कहते हैं. हा तोच विश्वनाथ. स्ट्राईक एंडला असेल. हाणामारीचं षटक आहे. निश्चितच 5 चेंडूचा सामना करावा लागेल. यश इलेक्ट्रॉनिक संघ सफाळे यांना निश्चितच हाणामारीचं षटक असणार आहे हे. पण पहिला चेंडूवर
गडी बाद झाला तो किशोर राजकिरण टू विश्वनाथ आणि हा पुल केलेला पुल होतोय सक्सेसफुल आणि फुल होतोय सक्सेसफुल याने 1च्या रूपात 2 धाव परिपूर्ण करतात. चांगलं रनिंग भेटतं विकेट म्हणावं लागेल. विश्वनाथ आणि लतेश यांच्या माध्यमातून थोडासा शर्तीचे प्रयत्न करावे लागतील कारण की सडसडतं ऊन आहे. सूर्य देवता डोक्यावर आपल्या प्रखर किरणांनी जादू करतोय. त्या 28° एवढं सेल्सिअस आजच्या दिवसात नोंद केलं गेलं आणि हा ऑप्शनच्या थोडासा बाहेर चेंडू राजकिरणने ओळखलं पारखलं की विश्वनाथ कुठल्या प्रकारचा चेंडू खेळतोय. पहिला चेंडू शॉर्ट पिच टाकल्यानंतर स्वतःला थोडंसं कॉम्प्रोमाइज केलं आणि बघितलं चेंडू थोडासा ऑफ स्टंपच्या 5व्या आणि 6व्या स्टंपवर ठेवला आणि निर्धावने ह्या चेंडूची सांगता झाली. आत्तापर्यंत 3 चेंडू येणं बाकी. शेवटच्या षटकातील धावफलकावर धावा लागल्या त्या 37. 6 गडी आतापर्यंत गमावलेले आहेत फलंदाजांनी आणि एवढ्या फुलटोस चेंडू पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. स्टेट लेग लॉंगच्या दिशेने गेलेला चेंडू 1 धाव सहज परिपूर्ण होते. 2 होते की नाही. यस 2 रन्स कंप्लीट. आतापर्यंत विश्वनाथ 3 चेंडू खेळला. 3 चेंडूच्या मोबदल्यात जवळजवळ 4 धाव परिपूर्ण केल्या त्यांच्या बॅटीच्या माध्यमातून. एक चेंडू जरी निर्धाव गेला असला तरी कुठेतरी आता 2 चेंडू येणं बाकी. निश्चितच एक मोठा फटका मारण्याचा कल असेल. आसपास 45-50च्या आसपास नेण्याचा प्रयत्न असेल. बघूया विश्वनाथला ह्यासाठी मोठे फटके खेळावे लागेल आणि पुढे सरसावर मारण्याचा प्रयत्न. 5 झाला. सुंदर स्टंपिंग बघायला मिळालं ह्या खेळाडूच्या माध्यमातून. बाद झाला तो विश्वनाथ. 39 या धावसंख्येवर 7 गडी बाद आणि संधी देऊ डीजेसाठी. पाचवा चेंडू आणि हा चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला परंतु तितकेच ऋषी जबरदस्त यष्टीरक्षण करतायत. षटक संपतंय. 6 षटकाच्या समाप्तीनंतर धावा होत आहेत त्या 39 ऑन द बोर्ड. 40 धावाचं आव्हान असेल ते म्हणजे किंग ऑफ माकुनसर या संघाकडे. बघूया कोण फायनल मध्ये एंटर होतंय. तोपर्यंत एक फील्ड अरेंज होते तोपर्यंत एक आपण सुमधुर गाणी ऐकूया. चला डीजे. खेळाडू वर्ग जो कोणी अजूनही जेवणाचा आस्वाद घेण्याचं बाकी असेल तर त्याने लगेच जेवणाच्या मांडवाकडे जायचं आहे. ही आदरपूर्वक विनंती असेल. तुम्हाला जेवणाचा आनंद घ्यायचा आहे. कोणी उपाशीपोटी राहू नये. सामन्याचा विचार केला तर सामना रंगतोय.
बेंडू बाबाच्या शेतातील रे गावात आला श्री गणेश संघाचा श्री बेंडू बाबाच्या शेतावर पुन्हा हो आला श्री गणेश संघाचा श्री बेंडू बाबाच्या शेतातील रे गावात आला श्री गणेश संघाचा श्री बेंडू बाबाच्या शेतावर पुन्हा हो आला तयारी सारी पोर करती रात्रंदिनी श्री गणेश महिला मंडळाची त्यांना साथ साऱ्या दिनी या चषकाची तयारी सारी पोर करती रात्रंदिनी श्री गणेश महिला मंडळाची त्यांना साथ साऱ्या दिनी मंडळाच्या या एकीचा गावाच्या एकीचा नातं जपायला हो आला पहिला हो आला श्री गणेश संघाचा श्री बेंडू बाबाच्या शेतातील रे गावात आला श्री गणेश संघाचा श्री बेंडू बाबाच्या शेतावर पुन्हा हो आला धन्यवाद डीजे. आपण आजच्या मास्टर प्रीमियर लीग सफाळे 40+ गटात आपण आजचे सामने पाहतोय. आजच्या सामन्याचं जर मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक आपण बघितलं तर ओमकार बॉईज यांच्या माध्यमातून प्राप्त झालेले आहेत. सुंदर अशी बॅट आपल्यासाठी उपलब्ध करून दिले आहेत, तर खूप खूप धन्यवाद देतोय त्यांना. जितके स्पॉन्सर असतील, जितके मदत करणारे असतील, हात असतील, त्यांना सुद्धा विनम्र अभिवादन असेल. आजच्या ह्या दिवशी, मकर संक्रांतीच्या दिवशी, एक आसमानामध्ये पतंग उडविले जातात आणि पतंगाचे डोर मात्र निश्चितच आपल्या हातात असतं. ज्यावेळेला पतंग ते नखरे करायला लागतं त्यावेळेला ते थोडंसं खेच द्यावं लागतं, दोरीला थोडंसं फिट पकडावी लागते. तसेच आपल्या बुद्धीचं सुद्धा आहे, मनाचं सुद्धा आहे. मन सतत चंचल असतं, त्या मनाला काबीज ठेवण्यासाठी बुद्धी नावाची रस्सी आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावते. अशा मकर संक्रांतीच्या दिवशी मी नागेश बारी तुमच्या सर्वांच्या भेटीला आलो आहे. ह्या मास्टर प्रीमियर लीग सफाळे यांच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा देतो सर्वांना, सर्वांचं अभिनंदन करतो. हॅलो, चला नेक्स्ट मॅच ठाकूर ब्रदर्स माकुंडसार आणि एक ओम 11 जलसार. दोन्ही कॅप्टन्सना विनंती करेन आपण टॉस बॉक्सच्या दिशेने या, इथे टॉस केला जाईल. 6 सीटर यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण भेटतोय. मनीषजी गावड साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. येतोय पुन्हा मैदानाकडे. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू, चांगला ग्लान्स केलेला चेंडू, बॉटमॅनचा वापर केला. चेंडू कार्पेट लगत जातोय, किशोर फील्ड करतोय, थ्रो करतोय. तोपर्यंत एक धाव परिपूर्ण, एक धावाने श्री गणेश होतोय. या थोडंसं लेगच्या दिशेने गेलेला चेंडू, स्टेट पंच बाईकच्या माध्यमातून धाव अंकित करण्याचा इशारा करतायत. 2 चेंडू आतापर्यंत परिपूर्ण झालेत. 2 चेंडूचा जर विचार केला तर धावफलकावर धावा लागल्यात त्या 2. एक थोडंसं माफक असं आव्हान दिसतंय, कारण की सकाळच्या सत्रात आपण बघितलं 60+ स्कोर होत आहेत. यावेळेला थोडासा चेंडू पडल्यानंतर उसळी घेतला, एक गुंडलेवर टाकलेला चेंडू, सुंदर अशी गोलंदाजी बघायला मिळाली किशोर यांच्या माध्यमातून. 3 चेंडू आतापर्यंत परिपूर्ण, 3 धावा. चांगलं कुठेतरी रोखण्याचा, बांधून ठेवण्याचा सुंदर असा प्रयत्न किशोर यांच्या माध्यमातून दिसतोय. आता ह्यावेळेला नॉन स्ट्राईक एंडला असतील रोहन, स्ट्राईक एंडला असेल हरेश्वर हे एक सुपर फलंदाजी केलेली पहिल्या मॅचमध्ये. आणि ह्यावेळेला पुन्हा एकदा तीच पुनरावृत्ती करेल का? यस, 1 बाउन्स, क्षेत्ररक्षण फीड करेल. चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. ह्या मनोहर नामसर यांच्या माध्यमातून सुंदर फील्ड बघायला मिळाली. गुड फील्ड मनोहर सर. एक आर्किटेक्ट चुकीचा घडला तर एखादा पूल पडू शकतो, परंतु एखादा शिक्षक
जर चुकीचा घडला तर एखादी पिढी नष्ट होऊ शकते. 4 चेंडू परिपूर्ण, 5 धावा धावफलकावर. ह्या वेळेला हरेश्वर केणी सरांकडून अशा प्रकारची चूकची अपेक्षा नसेल, प्रेक्षकांनाही नसेल आणि त्यांच्या ऑनरलाही नसेल, त्यांच्या खेळाडूंनाही नसेल, कारण की यावेळेला त्यांनी क्रॉस बॅटनी हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चुकीचा फटका होता, त्याचा परिणाम सुद्धा त्यांना भोगावा लागला, परंतु नशीब की ते त्यांचा विकेट मात्र गमावलेला नाही. 5 चेंडूच्या बदल्यात फक्त आणि फक्त 3 धावा दिल्या होत्या, परंतु ह्यावेळेला चांगला थ्रो जर असता तर निश्चितच हरेश्वर केणी सर बाद झाले असते का काय. एक षटक समाप्त होतंय. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक्यावर धावा लागतात त्या 6. एक दुसरं षटक घेऊन येईल तिथपर्यंत आपण घेऊया एक विश्रांती, संधी देऊया डीजेला. डीजे खेळीमेळीच्या वातावरणात आपण बघतोय सुंदर सामने रंगतायत. मास्टर सफाळे यांच्या माध्यमातून दुसरं षटक घेऊन येतोय संजयची फलंदाजी वाखडण्यासारखी होती, परंतु आता भार असेल त्यांच्यावर गोलंदाजीचा. आतापर्यंत रोहन आणि हरेश्वर एक षटक परिपूर्ण होतंय. 6 धावा, अजूनही एकही गडी बाद झालेला नाहीये. गडी बाद करण्यासाठी येतोय तो म्हणजे संजय. बघूया संजयला त्याच्यामध्ये यश येतंय का. थोडंसं पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग वर्कवर जाताना संजय पुन्हा एकदा थोडंसं पावलांची चुकामुक होते वारंवार, आणि ह्यावेळेला पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न हरेश्वर यांच्या माध्यमातून सुंदर असं गोलंदाजी बघायला मिळाली. कारण की हरेश्वर केणी हे गोल्डन फॉर्ममध्ये आता सध्या तरी आहेत, त्यांना रोखून ठेवलेलं आहे. ही एक मोठी गोष्ट आहे. संजयची म्हणा किंवा किशोर यांच्या माध्यमातून सुंदर असं गोलंदाजीचं पृथक्करण बघायला मिळालं. आणि वेळेला रिव्हर्स अटेम्प्ट गेला, 1 बाउन्स 2 बाउन्स. समालोचन कक्षाला यावेळेला अभिवादन करणारा चेंडू, सुंदर फटका हरेश्वर केणी यांच्या माध्यमातून दिसलं. एक सुंदर खेळीमेळीचं वातावरण बघायला मिळालं. किसी शराबी से किसी ने पूछा क्यों रोज इतना पीते हो, रोज रोज मरते हो, फिर भी इतना क्यों पीते हो. शराबी ने हंस के कहा इंसान की खुदगर्जी का तो नतीजा तो देखो. आणि हा फुल चॉस चेंडू स्ट्रेट पंच आम्हाला दर्शवतात. हा चेंडू खराब आहे आणि खराब चेंडूनी हा चेंडू सांगता होते धावफलकावर धावा लागतात त्या 11. आणि ह्या वेळेला पुन्हा एकदा कार्पेट लागेल गेलेला चेंडूच्या माध्यमातून ह्या फटक्याच्या माध्यमातून एक धाव सहज परिपूर्ण होते. थोडंसं फंबलिंग होतंय. चेंडू फुटबॉलची आठवण करून दिला आता देतो या क्रिकेटच्या मैदानात सुद्धा. तर ह्या वेळेला पुन्हा एक धाव परिपूर्ण, धावफलकावर धावा लागल्यात त्या 12. ह्यावेळेला चौथा चेंडू थोडासा फ्लिक केला ऑफच्या दिशेने, एक धाव सहज परिपूर्ण केली. चांगली रनिंग भेटून द विकेट बघायला मिळाला. सेन्सिबल क्रिकेट बघायला मिळालं. रोहन आणि हरेश्वर यांच्या माध्यमातून वाखाणण्यासारखं क्रिकेट आहे. तरुण पिढीला एक बघावं लागेल की ह्याच्यातून शिक्षण घ्यावं लागेल, कारण की जसे फटके आपण मारतो तसे आपल्याला सिंगल डबल ही स्ट्राईक रोटेट ही करता आल्या पाहिजे. या दोघांच्या माध्यमातून ते परिपूर्ण आपल्याला बघायला मिळतंय. आणि ह्या वेळेला फटका मारण्याचा प्रयत्न ऑफलॉंगच्या दिशेने गेला. चेंडू एक धाव सहज परिपूर्ण होईल. 2 साठी प्रयत्न करतील का, तर नाही. प्रयत्न केला असता तर निश्चितच 2 धावा परिपूर्ण झाल्या असता, पण त्यावेळेला एकवर समाधान मानावं लागेल. विकेट राखून ठेवतात, वाचून ठेवतात, बचावून ठेवतात, सेव्ह करून ठेवतात. 14 धावफलकावर धावा लागत आहेत. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील संजय पुन्हा एकदा रोहनसाठी. आणि हा बॅटची कडा लागली की काय नाही. डॉट चेंडूने सांगता होते, मी मागेच म्हणत होतो कि किसी शराबी से किसी ने पूछा कि रोज इतना पीते हो, रोज मरते हो, फिर भी कितने क्यों पीते हो. शराबी ने हंस के मुस्कुरा के कहा कि इंसान के खुदगर्जी का नतीजा देखो, उसने जानवरों का बंटवारा कर दिया. गाय हिंदू हो गई, बकरा मुसलमान हो गया. गाय हिंदू हो गई, बकरा मुसलमान हो गया. मस्जिदों में गया मुसलमान दिखे, मंदिरों में दिखे हिंदू. मंदिरों में हिंदू दिखे,
मस्जिदों में दिखे मुसलमान, 14 तारीख आई, जनवरी आया, 14 तारीख आई, मकर संक्रांति आया, जब सफा लेके ये ग्राउंड में आया तब वहाँ दिखा इंसान, व तब वहाँ दिखा इंसान. सगळे खेळमेळीच्या वातावरणात इकडे सगळे माणूस एकत्र होऊन खेळत आहेत. आणि स्कोर स्पोर्टचा जर विचार केला तर आतापर्यंत 2 षटक परिपूर्ण होत आहेत. 2 षटकाचा विचार केला 14 धावा धावफलकावर लागतात. आता ह्या वेळेला गोलंदाज असेल किशोर. वैयक्तिक दुसरं आणि संघाचे तिसरे षटक घेऊन येतोय तो म्हणजे किशोर. ह्यावेळेला स्ट्राईक एंडला हरेश्वर. अजूनपर्यंत एकही गडी बाद झाला नाही. 7च्या सरासरीने खेळत आहेत. आतापर्यंत टुर्नामेंटचा विचार केला 8 षटकार लागलेले आहेत, 23 चौकार लागलेले आहेत. त्याच मोठा वाटा कोणाचा असेल तर त्या स्ट्राईक एंडला असलेला फलंदाज हरेश्वर यांचा. 2 षटक, 7ची सरासरी. आणि ह्या वेळेला फुलटो चेंडू, फ्लॅट 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 6. संधी देतो एकदा डीजे. प्रेक्षक वर्ग हळूहळू का होईना आपण मैदानाकडे येतोय. दुपारचं सत्र थोडंसं वातावरणात थोडंसं गरमीपणा जाणवतंय. धावफलक धावा लागतात 20 धावेची आवश्यकता असेल 20. आता ह्या वेळेला पुन्हा एकदा गोलंदाज असेल किशोर. 23 चेंडू आणि 20 धावेची आवश्यकता. समीकरण कुठेतरी बदलतंय. प्रत्येक चेंडूवर समीकरण बदलणार. आणि ह्या वेळेला जर स्ट्राईक एंडला जर हरेश्वर असेल तर निश्चितच बदलत राहणार. आणि ह्या फटक्यावर मिळत आहेत 2 धावा. 2 धावेवर जमादार मानावं लागेल. कुठेतरी सामना आपल्या बाजूने झुकवतात. सामन्याचा विचार केला. चला ठाकूर ब्रदर्स कॅप्टन अँड ओम 11 कॅप्टनचा टॉससाठी या. धावसंख्या झाले 22. वाईट चेंडू. ह्यावेळेला 17 धावेची आवश्यकता. सुंदर फलंदाजी बघायला मिळाली हरेश्वर यांच्या माध्यमातून. पहिल्याच सामन्यात खणखणीत 50 धावा पूर्ण केल्या होत्या. आणि ह्यावेळेला कव्हरच्या दिशेने मारलेला चेंडू डीप कव्हरला फील्ड करेल, थ्रो करेल, तोपर्यंत 1 धाव पूर्ण. आणि सामन्याचा विचार केला आता कुठेतरी सामना झुकताना दिसतोय तो म्हणजे किंग ऑफ माकुनसार या संघाकडे. सामना झुकवणारा कोण असेल तर एकच व्यक्ती आहे तो म्हणजे हरेश्वर. आतापर्यंत 12 चेंडू 19 धावा. पण दुसऱ्या बाजूला रोहनचं पण कौतुक करावं लागेल, कारण की नाण्याच्या 2 बाजू असतात. एक बाजू प्रखर असली तर दुसरी बाजू तुला त्या सांभाळून घेते. तशाच प्रकारे रोहन सांभाळून घेतला. आणि यस, रोहन म्हणतो यस मी पण रेडी आहे, सज्ज आहे ह्या फटक्यासाठी, ह्या षटकारासाठी. स्टेट पंच आमच्याकडे दर्शवतात 6 ने धावा संख्या वाढते. धावा होत आहेत त्या 30. संधी देऊ एकदा पुन्हा डीजे साठी. च्या मागे रोहन यांच्या बॅटिंगमधून येल्लो कलरची कॅप परिधान केलेले रोहन. ह्यावेळेला पुन्हा कडक दर्जेदार फटका बघायला मिळाला ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक फील्ड करेल, थ्रो करेल, तोपर्यंत 1 धाव परिपूर्ण. धावफलकावर धावा लागल्या 31. 9 धावेची आवश्यकता. तिसऱ्या षटकातील 1 चेंडू येणं बाकी. किंग ऑफ माकुनसार संघाकडून पुन्हा एकदा हरेश्वरसाठी हा चेंडू. थोडासा खोलवर टप्प्याचा चेंडू. बॅट आणि बॉलचा चांगला असा संबंध म्हणावा लागेल, परंतु तिकडे सज्ज असल्या कारणाने खेळाडू 3 षटक परिपूर्ण होतात. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या 32. पुढील 3 षटकात 8 धावांची गरज असताना बघूया कोणता गोलंदाज असेल जो डिफेंड करेल, जो संघाला कुठेतरी वाचवेल. क्रिकेट आहे काय, यस नो कुठलाही भाकीत करू शकत नाही. तोपर्यंत एकदा संधी देऊया डीजे साठी.
संतोष. बघूया 8 ते 10 पावलाचा रनअप ह्यावेळेला स्ट्राईक एंडला असेल. हरेश्वर नावाचं मोठं आव्हान असेल. थोडंसं डिफेंड करेल का बघूया. तर क्रिकेट आहे, कुठल्याच प्रकारचं आपण भाकीत करू शकत नाही आणि भाकीत केल्यानंतरही ते सत्य होईल असं सांगताही येऊ शकत नाही. हॅलो चला ठाकूर ब्रदर्स कॅप्टन आपण टॉससाठी या. म्हणून सांगतात ना क्रिकेटमध्ये जर तरला थारा नाही. आणि ह्यावेळेला मारण्याचा प्रयत्न अटेम होता, रिवर्स अटेम होतंय अनसक्सेसफुल. डॉटने सांगता होतंय संतोष यांच्या गोलंदाजीवर. संतोष बघूया काहीतरी वेगळं करावं लागेल, वेगळं आयोजन करावं लागेल, वेगळी टीम मीटिंग्स घ्यावी लागेल, कारण की सामना कुठेतरी आपल्या हातातून निसटतोय. तरीही तो लढा देतोय, तो म्हणजे संतोष नावाचा गोलंदाज सुंदर गोलंदाजी करतोय. तो सांगतोय कारण मी अजून शर्यत अजून संपली नाही, कारण की मी अजून हरलो नाही. कारण की संतोषला सांगतोय केळव्याचा इतिहास आहे, लढण्याचा इतिहास आमचा, हरणे आमच्या रक्तात नाही, जोवर मैदानात उभा मी जिंकणे नियतीला शक्य नाही. चला मनीषजी गावड आपणास विनंती असेल आपल्या शुभ असते कॉइन स्पिन केला जाईल. ओम 11 आणि ठाकूर ब्रदर्स डू अँड डाय दोघांसाठी असेल. हा सामना खूप महत्वाचा असेल दोन्ही टीमसाठी. मनीष दादा चेंडू मारण्याचा प्रयत्नांना साजेसे यश. एक धाव सहज परिपूर्ण होईल का. जर स्टंपला हिट झाला असता चेंडू तर निश्चितच रोहन नावाचा मोठा गडी बाद झाला असता. पण सामना कुठेतरी 90% चुकतोय, तो म्हणजे किंग्स ऑफ माकुणसर संघाकडे. चला टॉस होतोय या दरम्यान. 33 धावा ऑन द बोर्ड, 7 धावेची आवश्यकता. 15 चेंडू 7 धावा. चला मनीषजी आपण या. टॉस केला जाईल. मनीषजी गावड साहेबांच्या शुभ असते. हा सामना खूप महत्वाचा आहे दोन्ही संघासाठी. डू अँड डाय अशी शेवटची संधी असेल दोन्ही टीमसाठी. चला कॉल करतील ठाकूर ब्रदर्स. छाप कॉलिंग केलं एकंदरीत ते काट येतोय. मी मनीष गावड साहेबांना विनंती करेन दोघांना शुभेच्छेतून आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. काय निर्णय असेल फक्त. बॅट फर्स्ट. दोघांना खूप खूप शुभेच्छा असतील. टॉस जिंकलाय ओम 11 जलसार संघाने प्रथम बॅटिंग घेतली गेले. धन्यवाद नितीन सर. आणि ह्यावेळेला रोहनचा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न. पहिलाच मॅच आपण बघितली होती, हेच दोघं फलंदाज अजूनही अभेद्य जोडी राहिली या मैदानात या सामन्यामध्ये. एका बाजूला हरेश्वर आणि एका बाजूला रोहन यांच्या माध्यमातून. चला बघूया संतोष आतापर्यंत 5 चेंडू टाकलाय आणि 1च धाव खर्च केलाय संतोष या गोलंदाजाने. ह्यावेळेला पुन्हा एकदा रोहन ऑफस्टमच्या बाहेर टाकलेला चेंडू आपला कट केला. निश्चितच 4 धावा मिळतील आणि 4 धावेचा विचार केला तर 37 धावा धाव फलकावर लागतात. 3 धावेची आवश्यकता आहे. आपण मी मागे परत सांगतोय, परत आधीच्या मॅच सुद्धा राजकिरण आणि हरेश्वर हे सुद्धा अभेद्य साजेदारी झाली होती आणि ह्यावेळेला हरेश्वर आणि रोहन यांची सुद्धा अभेद्य साजेदारी रंगते. सुंदर असं फलंदाजी करतोय. कुठल्या खेळाडूला अजूनही फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं जात नाही ह्या किंग ऑफ माकुणसर संघाकडून अजूनही. हॅलो ज्ञानेश्वरजी किणी साहेबांचा आता शुभ सन्मान केला जातोय. नंदनजी चौधरी सरांच्या शुभ असते. डीके ज्ञानेश्वरजी किणी आपण पाहू शकतायत आमच्या कॅमेरामध्ये बंदिस्त होत आहेत. येस ज्ञानेश्वरजी किणी साहेबांचा मात्र याच्यावरती सन्मान केला जातोय. शेवटचे 2 षटक येणं बाकी आणि 3 धावेची आवश्यकता. गोलंदाज असेल दिलीश. बघा कितपर्यंत थांबवतात. दिलीश गोलंदाज. स्ट्राईक एंडला ह्यावेळेला असेल हरेश्वर. हा यस गेलाय 1 बाउन्स. सीमा रेषा पार. मॅच होत आहे फिनिश. चालू करूया डीजे.
जबरदस्त कामगिरी केली किंग्ज 11 माकुंसार, किंग्ज ऑफ माकुंसार किंग सारखी कामगिरी केली. यस जितू दादा मला दाखवत आहेत फायनल मध्ये मात्र प्रवेश केलाय. आता मात्र डू अँड डाय अशी परिस्थिती असेल दोन्ही टीमसाठी. ठाकूर ब्रदर्स माकुंसार आणि एका बाजूने असेल ओम 11. हा सामना जिंकणं दोघांसाठी खूप गरजेचं असेल. सर्वांचं एकदा पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असेल